नाही का साप वगैरे असतात जास्त मोठे मोठे. त्याचा प्रॉब्लेम झाला वाटतं काहीतरी. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज मी खाली आलोय, मग मी चहा बनवते आणि मी काय बघतोय आमची दीदी दात घासते एवढ्या सकाळ सकाळ उठून. दीदी लय लवकर उठल्या तिथे. जायचंय मला कुठं? बारामती. मग तू जाणार? हा, तुम्ही जाणार आहेत ना का बारामतीला? सोना उठ, जरा मुळे टिपका काढणे बाहेर. टिपका मी टिपकाच काढून ना मग गोल टीव्ही गोल टिपका. तर गाईज ही आमची किती पावडर लावली तो पावडर बघायची जादू. तर गाईज आपली आंघोळ वगैरे झाली आहे, माझेला खायला द्यायला जायचंय आणि सायड्या पण आलाय. हाय हॅलो. बाल्यांस योग बसल्या तिथं. काय करतात? काय बघतोय बाल्या? त्याची व्हिडिओ बघतो. माझंच बघत बसलंय. चलो माझेला खायला घेऊन चाललोय. तर गाईज मी घरी चाललोय कारण की भूक लागली नाही का, जेवण वगैरे करतो. हे चाललेत बारामतीला आणि गाडी मला काढायला लावली. काढली बाबा. तर गाईज आमच्या गाडीचा रिवर्स कॅमेराच चाला नाही, काहीतरी झालंय त्याची. आय थिंक त्या साईडला जे छोटा आहे ना, ते जे सांगतं नाही का महाग किती राहिलंय काय डिस्टन्स, त्याची आय थिंक वायर निघली असणार आहे. तर गाईज मी ज्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढतो ना, तो हा आहे iPhone 15 Pro. पण बट आमची गरीब परिस्थिती बघा, ह्या साईडने अख्खा डिस्प्ले गेलाय. बिचारा लय चात पडलंय. लय भूक लागली होती. असं मांजरांना आणून सोडून देत नका जाऊ राहू. बिचारीच्या लय लागले डोळ्याला वगैरे. घातली तिला जरा नाही का खाऊ वगैरे घालून, डोळ्यात थोडस नाही का हे सोडलं ड्रॉप वगैरे, थोडस बरं वाटायला तिला. तरी अजून थोडी हालत नाजूकच आहे बिचारीची. काय करतायत तुम्ही? मला लायला येऊन नाही द्यायचं का? कोण कोण हाणणार? कसं बारकाल्या पोरात गोट्या खेळत बसलेला. तर गाईज चला तुम्हाला दाखवतो आमच्या गावातलं गोष्ट हाऊस. हे बघू शकतात, दिसतंय ना, लय मोठे गोष्ट हाऊस आहे. पूर्ण एरियात नाही का म्हणजे पांगलेलं आहे साईडने वगैरे. आणि हे इंग्रजांच्या काळात बनलेलं आहे. आता ही सरकारी अमानत झाली. पण रातच्या टायमाला आहे ना, तिथं कुणीच येत नाही नाही का, रात्री वगैरे कुणीच येत नाही. जे असेल ते दिवसा येतात आणि बघून जातात. म्हणजे नाही का इथं असं सगळ्यांचं म्हणणं आहे की इथं भूत वगैरे येतं, हे नाही का साप वगैरे असतात जास्त मोठे मोठे. तर गाईज मी आलोय घरी. घरचे सगळे गेल्यात बारामतीला नाही का, तुम्हाला म्हणलं होतं सकाळी.
तर गाईज आपण मस्त जागेवर फिरायला आलेलो आहे. हे तुम्ही बघू शकतात, मस्त गाया वगैरे नाही का, हे आणि त्या साईडला तर खूप छान आहे. तर गाईज आपण आलोय मस्त वातावरणात, हे बघू शकतात तिथं कसा उभा आहे तो. हे दोन कसे उभे आहेत. तर गाईज आपण वरती आलेलो आहेत, तर बघू शकतात किती भारी व्ह्यू आहे नाही का. तर गाईज तिथे एक मंदिर आहे, थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. त्या पण एकदम एक दिवशी त्या मंदिराला पण जाऊत नाही का आपण. हे गाईज तर बघू शकतात जनावरे चारायला आलेले माणसं किती निवांत झोपल्यात. एक जण बसलाय त्या साईडला, एक जण चारतात. तर इथं मस्तपैकी शेळी गाई वगैरे चारण्यासाठी मस्त जागा आहे नाही का. ह्या साईडला पण आहे, त्या साईडला पण किती खूप म्हणजे खूपच आहेत. हे बघा किती जण आहेत. तर गाईज हे आपल्याला झाड दिसलेलं आहे. तर ह्याचं नाव तुम्हाला काय माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याला काहीतरी फळ पण आहे, बट त्याला खूप जास्त काट येत नाही का साईडने, त्यामुळे ते काही घेत नाही आम्ही आता. आणि ते खायचं आहे हे आम्हाला माहिती आहे, पण नाव नाही माहिती. हे नाव सांगा. तर गाईज आम्ही आता हरिण बघायला गेलतो ना, तर आम्ही इथंच बसलो होता, आला नाही, झोपलाय खुशाल. ते काय तिथं. तर गाईज आपण आता निघालोय घरी. तर गाईज आमची गाडीच बंद पडली, बॅटरीचा प्रॉब्लेम झाला वाटतं काहीतरी. गाईज आमची गाडी चालू झाली फायनली, पळायला लागली. आता पहिले आम्ही घरी चाललोय, धक्का देऊन चालू केली. तर गाईज फायनली आपण घरी आलोय. तर गाईज आता आलोय फिरून वगैरे, आता चाललोय दुकानात नाही का. थोड्या वेळ दुकानात बसतो, मम्मी ते येतात तेव्हा येतील, ते बारामतीला घेतात, फार उशीर होईल त्यांना यायला. आता थोड्या वेळ दुकानात बसतो आणि काय अजून असलं दाखवण्यासारखं तर तुम्हाला दाखवतो. तर गाईज आमचा साईड आलाय. अरे भाया तुला काय सांगू, अरे आम्ही एलईडी ब्लॉग लावले बरं का तुझे, तर सगळे मलाच म्हणायला लागले की तूच रील स्टार आहे, तूच रील स्टार आहे. कुठं लावलेला? शाळेत आमचे एक एलईडी बरं का, इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, म्हणजे सगळ्या वर्गाला भेटले ते. तर मग दर वर्गाला भेटलं ना, ते आमच्या वर्गात भेटलेलं ना, त्याच्यावर मी डायरेक्ट युट्यूब मध्ये टाकलं रोहन तरटे ब्लॉग्स. लगेच आला की सगळी म्हणायला लागली तूच आहे, तुझा भाऊ आणि. तर गाईज आताच दुकान वगैरे लावून घरी आलोय. आणखीन पप्पा ते आले नाहीत, त्यांना यायला उशीर होईल, त्यामुळे आजचा हा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट टाकायला विसरू नका. बाय बाय.